नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे केबीर होमारे कनिष्ठ महाविद्यालय जवळके आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक सोनवणे सर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। इयत्ता 12वी वाणिज्य विषय चिटणीसाची कार्यपद्धती तिसरं प्रकरण चालू आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपलं भाग विक्री करत असताना आपण शेवटच्या पॉईंटपर्यंत आलेलो आहोत। भागांची विक्री कशा रीतीने केली जात असते, त्याच्यामध्ये कोणकोणते भाग येत असतात, काय पद्धती आहे, कोणत्या तरतुदी असतात, या सर्वांचा आपण अभ्यास केल्यानंतर आपल्याला शेवटचा पॉईंट आता कव्हर करायचा आहे, ते म्हणजे भागांचे हस्तांतरण किंवा भागांची खरेदी किंवा विक्री। त्यालाच आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सफर ऑफ शेअर्स म्हणजे हस्तांतरण ज्याला आपण म्हणत असतो, ते हस्तांतरण आज आपल्याला क्लिअर करायचं आहे। हस्तांतरण होतं म्हणजे नेमकी काय होत असतं, तर फॉर एक्झाम्पल ए नावाचा व्यक्ती आहे आणि ए नावाच्या व्यक्तीने बी नावाच्या व्यक्तीला शेअर्स काय केले, ट्रान्सफर केलेले आहेत। म्हणजे ए हा जो व्यक्ती आहे तो त्या कंपनीचा भागधारक आहे। ए हा व्यक्ती त्या कंपनीचा भागधारक आहे आणि ए नावाच्या व्यक्तीने त्या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेले आहे, भाग खरेदी केलेले आहे। हे भाग खरेदी केल्यानंतर त्या ए नावाच्या व्यक्तीला असं वाटतं की आपण आपले जे भाग आहेत ते कोणाला तरी विकून टाकावेत, कोणाला तरी दुसऱ्या व्यक्तीला देऊन टाकावेत आणि त्याच्याकडून काहीतरी पैसा आपल्याला मिळवून घ्यावा, म्हणजे आपल्याकडचे भाग दुसऱ्याला देणं म्हणजेच हस्तांतरण करणं, पण कशाचं हस्तांतरण, तर भागांचं हस्तांतरण। त्याला काय म्हणतो आपण, भागांचं हस्तांतरण, ट्रान्सफर ऑफ शेअर्स म्हणजेच खरेदी, भागांची खरेदी किंवा विक्री। मग ए नावाचा व्यक्ती आपला भागधारक होता कंपनीचा, त्याने त्याचे जे शेअर्स आहे ते बी नावाच्या व्यक्तीला दिले, म्हणजे बी आता हा मालक झालेला आहे। ज्यावेळेस ए नावाचा व्यक्ती त्याचे असणारे स्वतःचे शेअर्स एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला देत असतो, त्यावेळेस तो दुसरा व्यक्ती जो आहे त्याच्याशी हस्तांतरण झालं असं त्याला म्हणत असतात, म्हणजेच त्याला भागांचं हस्तांतरण आपण म्हणू शकतो। आणि ज्याला हस्तांतरण झालेलं आहे तो व्यक्ती मग भागधारक होत असतो। हा एने बी नावाच्या व्यक्तीशी भागांचं हस्तांतरण केलं, म्हणजे ए मालक होता पण त्याने हस्तांतरण केल्यामुळे आता मालक कोण झालेला आहे, बी नावाचे व्यक्ती त्या कंपनीचा किंवा त्या भागांचा मालक झालेला आहे। आणि कंपनीचे भागधारक हे कंपनीचे कोण असतात, मालक असतात। म्हणून भागांचं हस्तांतरण होत असतं। ती भागांचं हस्तांतरण करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक सभासदाला भागांचं हस्तांतरण करता येत असतं आणि भागांचं हस्तांतरण हे मेनी टाइम करता येत असतं, म्हणजे खूप वेळेस तुम्ही एखाद्या भागांचं काय करू शकता, हस्तांतरण करू शकता, असं कायद्याच्या तरतुदीमध्ये लिहून ठेवलेलं आहे। भागांचे हस्तांतरण म्हणजे नेमकी काय, तर पुस्तकी भाषेमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, भागांचे हस्तांतरण म्हणजे स्वेच्छेने भागधारकाकडून दुसऱ्या व्यक्तीला भागांचे हस्तांतरण होय। म्हणजे जो पहिला भागधारक आहे ज्याने कंपनीचे शेअर्स खरेदी केलेले आहे तो त्याच्या इच्छेने, स्वइच्छेने, कोणावरती बळजबरी नाहीये, कोणाला बळजबरी करून भाग हस्तांतरण करायला लावत नाहीये, कोणाला भाग पाडायला लावत नाही। इथं तो त्याच्या मर्जीने त्याला वाटलंय की मला माझ्या भागांचं हस्तांतरण करायचं आहे, असा भागधारक त्याच्या भागांचं काय करत असतो, एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसंग स्वइच्छेने हस्तांतरण करतो। म्हणजे काय करतो, त्याचे असणारे भाग तो दुसऱ्या व्यक्तीला काय करतो, नावे करत असतो, त्याचे असणारे भाग तो दुसऱ्या व्यक्तीला देऊन टाकतो, त्याच्याकडून पैसा घेतो, म्हणजे तो दुसरा व्यक्ती जो भागांचं हस्तांतरण झालेला आहे तो त्या भागांचा मालक होत असतो, म्हणून त्याला भागांचं हस्तांतरण असं म्हणतात। सभासद पैशांसाठी किंवा भेट म्हणून भागांचे हस्तांतरण करू शकतो। प्रत्येक भागधारकास भाग हस्तांतरणाचा हक्क आहे, म्हणजे कायद्यामध्ये सांगितलेलं आहे, जो कोणी भागधारक असेल कंपनीचा, त्या कंपनीच्या प्रत्येक भागधारकाला भाग हस्तांतरण करण्याचा अधिकार त्या कंपनी कायद्याने दिलेला आहे। आणि हे हस्तांतरण कसं होत असतं, तर त्यांनी दोन प्रकार सांगितले हस्तांतरणामध्ये। एक, तुम्ही पैशासाठी हस्तांतरण करू शकता, म्हणजे तुमच्याकडे पैसा नाहीये, तुम्ही भागांचं हस्तांतरण करायचं, म्हणजे भागांची विक्री करायची आणि त्यातून तुम्हाला पैसा काय करायचा, प्राप्त करायचा, मिळवून घ्यायचा असतो। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीला त्याच्या वाढदिवसानिमित्त म्हणा किंवा आणखी कोणत्या गोष्टीनिमित्त म्हणा, त्याला जर एखादी वस्तू भेट द्यायची असेल,
आपण गिफ्ट घेऊन जात असतो, एखाद्याच्या वाढदिवसाला, एखाद्याच्या लग्न कार्याला आपण गिफ्ट देत असतो. पण इथं त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही भागांचं हस्तांतरण हे भेटवस्तू म्हणून पण करू शकता. म्हणजे पैशासाठी हस्तांतरण एक तर होत असतं, किंवा तुम्ही एखाद्याला भेट देऊ शकता की माझ्या नावावरचे भाग हे तुझ्या नावावरती मी केलेले आहेत. म्हणजे त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचा मोबदला घ्यायचा नाही. ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला भेट देतो त्यावेळेस त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचा मोबदला घ्यायचा नसतो. ती आपण दिलेली त्याला भेट आहे, आपण स्वेच्छेने त्याला ते दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस पैशांची गरज भासते त्यावेळेस आपण पैशासाठी, तो पैसा मिळण्यासाठी भागांचं काय करत असतो, हस्तांतरण करत असतो. म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्ही भागांचं काय करू शकता, हस्तांतरण करू शकता. आणि भाग हस्तांतरणाचा हक्क हा प्रत्येक भागधारकास काय केलेला आहे, बहाल केलेला आहे, दिलेला आहे कंपनी कायद्याने. त्याचबरोबर असं सांगितलेलं आहे भाग हस्तांतरणासाठी अर्ज करून भागांचे हस्तांतरण करू शकतात. त्याचसोबत भाग प्रमाणपत्र, हस्तांतरण शुल्क जमा करतो. जो भागधारक भागांचे हस्तांतरण करतो त्यास हस्तांतरक असे म्हणतात. आणि ज्याला भागांचे हस्तांतरण करायचे असते त्याला हस्तांतरिती असं म्हणतात. म्हणजे ट्रान्सफर आणि ट्रान्सफरेबल, म्हणजे ज्याला भागांचं हस्तांतरण करायचं आहे तो हस्तांतरिती झाला, आणि हस्तांतरक म्हणजे जो भागांचं हस्तांतरण करतो तो व्यक्ती. मग अशा वेळेस तुम्हाला त्या भागांवरचं शुल्क सगळ्यात पहिलं भरावं लागत असतं. अगोदर तुम्हाला कंपनीमध्ये अर्ज करावा लागत असतो की मला भागांचं काय करायचं आहे, हस्तांतरण करायचं आहे. मग तुम्हाला भाग हस्तांतरणचा अर्ज संचालक मंडळाला करावा लागत असतो. संचालक मंडळ त्या गोष्टीला परवानगी देत असतो, त्या गोष्टीला परमिशन देत असतो भाग हस्तांतरणासाठी, आणि नंतरच तुमचं भागांचं काय होत असतं, हस्तांतरण होत असतं. भागांचं हस्तांतरण तुम्ही अंशतः किंवा पूर्णतः करू शकता. म्हणजे त्याने असं सांगितलेलं आहे तुम्ही एक तर पूर्ण भाग तुमच्याकडचे असणारे सर्वच्या सर्व भाग किंवा त्यापैकी पर्सेंटेज सांगितलेलं आहे. पूर्णत्व म्हणजे 100% भाग, किंवा अंशत्व म्हणजे काही पर्सेंटेज नाही, 10%, 20%, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही त्या भागांचं म्हणजे पार्टली आणि पेडअप म्हणजे पूर्णतः तुम्ही भागांचं हस्तांतरण करू शकता, किंवा पार्टली म्हणजे अर्धे भाग तुम्ही काय करू शकता, विकू शकता. असं त्यांनी आपल्याला त्या भाग हस्तांतरणामध्ये पण सांगितलेलं आहे. म्हणजे भाग हस्तांतरण नाकारण्याचा अधिकार पण दिलेला आहे त्यांनी. कोणाला असतो तो अधिकार? भाग हस्तांतरण नाकारण्याचा अधिकार संचालक मंडळाला असतो. म्हणजे भाग हस्तांतरण करून द्यायचं की नाही त्याला परमिशन घ्यावी लागत असते, आणि ती परमिशन आपल्याला संचालक मंडळाकडून घ्यावी लागत असते. जे कंपनीचं संचालक मंडळ आहे ते कंपनीचं संचालक मंडळ आपल्याला भाग हस्तांतरणाची परवानगी देत असतं, परमिशन देत असतं. मग त्यासाठी आपल्याला हस्तांतरणाचा अर्ज त्या कंपनीला मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत संचालक मंडळ हस्तांतरणास नकार देण्याचं किंवा नकार देण्याची सूचना काढू शकतं. म्हणजे त्यांना आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला ए नावाच्या व्यक्तीला हस्तांतरण करायचं बी नावाच्या व्यक्तीशी, मग ए नावाचा व्यक्ती कंपनीच्या संचालक मंडळाला अर्ज करतो. जर 30 दिवसाच्या आतमध्ये संचालक मंडळाने त्याला नकार दिला, परमिशन नाकारली त्यांचीवाली, तर त्या भागांचं हस्तांतरण होऊ शकत नाही. म्हणजे नाकारण्याचा अधिकार पण त्या संचालक मंडळाला दिलेला आहे, आणि त्याचा कालावधी अर्ज केल्यापासून 30 दिवसापर्यंत तुम्ही ते नाकारू शकता, असं त्यांनी कायद्याच्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर भागांचं हस्तांतरण होत असताना जे काही भाग हस्तांतरण करतात त्यावेळेस त्याची सूचना भागधारकांना पाठवावी लागत असते. म्हणजे जर तुम्ही संचालक मंडळाने एखाद्या व्यक्तीचं भाग नाकारले, हस्तांतरण नाकारलं असेल, तर का नाकारलं किंवा आम्ही नाकारतो याची एक कारण मीमांसा किंवा त्याला कारण द्यावं लागत असतं समर्पक. मग ते कारण घेऊन तो संचालक मंडळ जी काही अर्ज आहे, ती सूचना आहे, त्या जो काही भागधारक आहे त्याच्यापर्यंत ती जात असते, आणि नंतर त्याला कळतं त्या सूचनेमधून की आपले भाग हस्तांतरण हे संचालक मंडळाने काय केलेलं आहे, नाकारलेलं आहे. मग जे काही संचालक मंडळ आहे ते खालील कारणांसाठी हस्तांतरण नाकारू शकते. म्हणजे काही कारणं सांगितलेली आहेत त्यांनी, त्या कारणाला अनुसरून ते हस्तांतरण नाकारू शकतात. कोणकोणती कारणं आहेत? पहिलं कारण त्यांनी सांगितलं आपल्याला, भागधारकाकडून हस्तांतरणासंबंधी नियमावलीतील तरतुदीचे पालन न झाल्यास. म्हणजे हस्तांतरणाची जी नियमावली दिलेली आहे, जे नियम आणि अटी सांगितलेल्या आहे हस्तांतरणासंदर्भातल्या, त्याच्याशी जर काही पालन केलं नाही, त्या अटींचं जर पालन केलं नाही, त्या नियमावलींचं जर पालन केलं नाही भागधारकाने, तर मात्र संचालक मंडळ भाग हस्तांतरण नाकारू शकतं.
म्हणजे संचालक मंडळ असं उगाच काही कोणाला नाकारता येत नाही, कारण की भाग हस्तांतरणाचा अधिकार हा सर्व भागधारकांना आहे. शेअर्स खरेदी करतानाच त्यामध्ये तरतूद असते की भाग हस्तांतरण तुम्ही करू शकता. पण भाग हस्तांतरण करत असताना तुम्हाला जर तुम्ही ज्या काही तरतुदी आहेत, ज्या काही अटी आहेत, ज्या काही नियम आहेत, जे काही रूल आहेत, त्या रूल अटीचं पालन केलं नाही, तुम्ही त्या तरतुदींचं पालन केलं नाही, त्या नियमावलींचं पालन केलं नाही, तर मात्र संचालक मंडळ तुम्हाला हस्तांतरण करण्यापासून रोखू शकतं किंवा तुम्हाला ती परवानगी नाकारू शकतं अर्ज केल्यापासून 30 दिवसाच्या आतमध्ये. दुसरं त्यांनी कारण सांगितलेलं आहे, हस्तांतरण अर्ज कायद्यात दिलेल्या नियमाप्रमाणे नसल्यास. जो काही तुम्हाला अर्ज करायचा हस्तांतरणाचा तो नियमात असला पाहिजे, जो कायद्याने नियम ठरवून दिलेला आहे, जो कंपनी कायद्याचा नियम आहे त्या नियमामध्येच तो जो काही अर्ज करायचा आहे तुम्हाला हस्तांतरणाचा तो असणं गरजेचं आहे. जर तसा अर्ज नसेल तर कंपनी ती जो काही हस्तांतरण आहे ते संचालक मंडळ काय करू शकतं, तुमचं नाकारू शकतं. तिसरं कारण त्यांनी सांगितलं, हस्तांतरण अर्जासोबत भाग प्रमाणपत्र नसल्यास. ज्यावेळेस तुम्ही भागांची खरेदी केलेली असते त्यावेळेस तुम्हाला एक प्रमाणपत्र देतात. आपण लास्ट पिरियडला बघितलं की भाग प्रमाणपत्र म्हणून शेअर सर्टिफिकेट पाहिलेलं आहे आपण. जे व्यक्ती भाग खरेदी करतात त्यांना भाग प्रमाणपत्र देण्यात येत असतं. आणि ज्यावेळेस तुम्हाला भाग हस्तांतरण करायचे, ट्रान्सफर ऑफ शेअर्स करायचे, भागांचं हस्तांतरण करायचे किंवा भागांची खरेदी किंवा विक्री करायची आहे, भाग विकायचे असेल, तुम्हाला एकाकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर करायचे असेल, मालकी हक्क दुसऱ्याला द्यायचा असेल, तर अशा वेळी तुम्हाला जो अर्ज केलेला आहे त्या अर्जासोबत तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला काय करावं लागत असतं, जोडावं लागत असतं. जर अर्जासोबत सर्टिफिकेट नसेल तर मात्र कंपनीचे संचालक ते जे काही हस्तांतरण आहे ते काय करू शकतात, नाकारू शकतात. आणि चौथं त्यांनी कारण सांगितलं, ज्या भागांचे हस्तांतरण होणार आहे अशा भागांवर धारणाधिकार म्हणजे लायसन ऑफ शेअर्स असल्यास, म्हणजे त्या लायसन पाहिजे त्याला विकण्यासाठी, त्या हस्तांतरणासाठी त्यांनी अशी तरतूद आपल्याला काय केलेली आहे, करून दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलं की भागांचे संक्रमण. आता संक्रमण केव्हा होत असतं भागांचं? संक्रमण म्हणजे आपल्याकडं जो वारस आहे त्याला काय करायचं, भाग हस्तांतरित करायचे. मग आता केव्हा केव्हा होत असतं हे भागांचे संक्रमण? म्हणजे कायद्याच्या तरतुदीनुसार भागांचे हस्तांतरण होते. म्हणजे संक्रमण होणं म्हणजे कायद्याने हस्तांतरण होणं. इथं भागांचं हस्तांतरण स्वइच्छेने होतंय, भागधारकाच्या इच्छेने होतंय, पण भागांचं संक्रमण हे कायद्याने होत असते, कोर्टामार्फत होत असतं, हे नियमांना धरून करावं लागत असतं. मग केव्हा होत असतं हे संक्रमण? केव्हा होत असतं, ज्यावेळेस एखादा व्यक्ती त्याचा मृत्यू झाला असेल, म्हणजे त्या भागधारकाचा मृत्यू झाला असेल, किंवा तो दिवाळखोर झाला असेल, किंवा त्याचं मानसिक संतुलन बिघडलं असेल, तर अशा या 3 कारणाला अनुसरून त्यांनी भागांचं कायद्याने संक्रमण केलेलं आहे. कायद्याने संक्रमण होणं म्हणजे कायदा कोर्टाने त्या भागधारकाचा हक्क काढून दुसऱ्या व्यक्तीला हक्क प्रदान करणं, त्याला भागांचं संक्रमण असं म्हणत असतात. हे कायद्याने होत असतं. आणि स्वइच्छेने म्हणजे भागांचं त्याला हस्तांतरण असं म्हणतात. मग त्याने असं सांगितलं की घटना काय घडली आणि कोणाकडे हस्तांतरण होत असतं. पहिली घटना त्याने सांगितली, सभासदाचा जर मृत्यू झाला असेल. जर सभासदाचा मृत्यू झाला असेल तर मग कोणाकडे वारसदार हक्क जात असतो, कोण नॉमिनी होत असतो, तर त्याने सांगितलं सदस्याच्या कायदेशीर वारसदाराकडे. मग जो काही सदस्य असेल, भागधारक असेल, त्याचा जो कोणी वारसदार असेल, ज्याचा नॉमिनी असेल, कारण की ज्यावेळेस भाग खरेदी करायचे त्यावेळेस आपण जो अर्ज करतो त्या अर्जामध्ये आपल्याला वारसदाराचं पण नाव लिहून द्यावं लागत असतं. मग ते नाव लिहिल्यानंतर जर त्या सभासदाचा अचानक मृत्यू झाला असेल, मृत्यू हा नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, तो कोणाला सांगून येत नाही. मग अचानक जर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या मृत्यूनंतर सदस्याच्या कायदेशीर वारसदाराकडे, म्हणजे जो कोणी त्या फॉर्ममध्ये लिहिलेला वारसदार आहे, नॉमिनी आहे, त्याच्याकडे आपोआप ते काय जात असतो, भागांचं हस्तांतरण होत असतं. दुसरं कारण त्यांनी आपल्याला सांगितलं, मानसिक संतुलन बिघडणे. जर एखाद्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडलं असेल, तो वेडा झाला असेल, त्याला काही जमत नाहीये, त्यावेळेस कोणाकडे जातं, सदस्याचे पालक. जे कोणी पालक असेल, म्हणजे पालक म्हणून त्याचा मुलगा असू शकतो, पालक म्हणून त्याचे वडील असू शकतात, त्याची पत्नी असू शकते, जो कोणी त्याचा सांभाळ करणार आहे अशा व्यक्तीकडे
त्याचं हस्तांतरण भागांचं काय होत असतं केलं जात असतं कायद्याच्या तरतुदीने. म्हणजे कायद्याने तसं सांगितलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडलं तर त्याच्या सदस्याकडे त्याचं पालकत्व ज्याच्याकडे आहे तो जो सांभाळतो त्याला अशा व्यक्तीकडे त्याच्या भागांचं काय करायचं हस्तांतरण करायचं. आणि शेवटचं त्यांनी सांगितलं दिवाळखोर. म्हणजे एखादा व्यक्ती जर कंगाल झाला असेल, दिवाळखोर झाला असेल, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा पैसा शिल्लक नसेल, तो त्याची जबाबदारी त्याच्या ॲसेटमधून, त्याच्या मालमत्तेमधून, त्याच्या संपत्तीमधून तो पेड करू शकत नसेल तर अशा व्यक्तीला आपण काय म्हणत असतो दिवाळखोर व्यक्ती असं म्हणत असतो. म्हणजे लॅबिलिटी जास्त आणि ॲसेट कमी अशा वेळेस तो व्यक्ती दिवाळखोर होत असतो. मग असा जर व्यक्ती दिवाळखोर झाला असेल, असा जर भागधारक दिवाळखोर झाला असेल तर कायद्याने कोणाकडे द्यायला सांगितलेलं आहे आपल्याला भागांचं संक्रमण? कोर्टाने नियुक्त केलेला अधिकृत प्राप्तकर्ता. मग कोर्ट काय करतं? जे काही कचेरी आहे, कोर्ट आहे, ते न्यायालय आहे, ते एखाद्या व्यक्तीची काय करत असतं? अधिकृत नेमणूक करत असतं. मग ती नेमणूक केल्यानंतर तो व्यक्ती त्या भागांचं हस्तांतरण करत असतो आणि त्या भागांचा तो कायदेशीर कोण असतो? वारसदार असतो. म्हणजे कोर्टाने नियुक्त केलेला अधिकृत प्राप्तकर्ता ज्याला ते हस्तांतरण प्राप्त होत असतं त्यावेळेस तो त्या भागांचा कोण होत असतो? मालक होत असतो. केव्हा? जर व्यक्ती दिवाळखोर झालेला असेल तर. म्हणजे त्याचे सगळे पैसे एखादा व्यक्ती भरायला तयार असेल तर कोर्ट त्या व्यक्तीला पैसे भरून घेतं आणि त्या व्यक्तीला त्याचं काम करत असतं, मालक करत असतं त्या भागांचं. म्हणून त्याला भागांचं संक्रमण असं म्हणतात. संक्रमण होणं म्हणजे कायदेशीर हस्तांतरण होणं. आणि नुसतं हस्तांतरण झालं असेल तर हे स्वइच्छेने होत असतं. याप्रमाणे भाग विक्री हे प्रकरण इथं काय होतं? आपलं संपत असतं. हे प्रकरण इथं संपलेलं आहे. व्यवस्थितरित्या सर्व नोट्स व्यवस्थित क्लिअर करून त्याचे धड्याखालचे जे काही प्रश्नोत्तर असेल ते क्लिअर करायचे आहेत.